जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले त्या सगळ्यांचं धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, उद्या इयत्ता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची एक्झाम आहे. त्या एक्झामसाठी काही पेपर फर्स्ट, पेपर 2, त्याचा पेपर किती वाजता आहे, काय पेपर पॅटर्न कसा असेल, पेपर मध्ये इझी क्वेश्चन किती पर्सेंट आहेत, डिफिकल्ट क्वेश्चन किती पर्सेंट आहेत आणि मीडियम क्वेश्चन किती पर्सेंट आहेत ह्याची आपण चर्चा करणार आहे. पहिल्यांदा आपली जी एक्झाम आहे त्या एक्झामला 2 पेपर मध्ये डिवाइड केले, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज आणि मॅथचा पेपर असतो. फर्स्ट लँग्वेज म्हणजे काय, इंग्लिश मिडियमचे असतील तर त्यांच्यासाठी इंग्लिश, आणि जर कोणी सेमी किंवा मराठी मिडियमचा असेल तर त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेज काय असेल, मराठी. त्याच्याबरोबर दुसरा पेपर काय असेल, मॅथचा पेपर असेल म्हणजे गणिताचा. आता याच्यासाठी जो असणारा टाइम आहे तो टाइम आहे 11 ते 12:30 वाजता उद्या आपला पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पेपरला जाताना अगोदर अर्धा तास का होईना त्या सेंटरवरती जाणं गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा जो पेपर आहे आपला पेपर 2, त्याच्यामध्ये थर्ड लँग्वेज, जर इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी थर्ड लँग्वेज ही मराठी, आणि जर सेमी किंवा मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी थर्ड लँग्वेज ही इंग्लिश आहे. त्याच्याबरोबर इंटेलिजन्स, त्यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणतो, हा पेपर असेल. या पेपरचा जो वेळ आहे, टाइम आहे, तो आहे 2 ते 3:30 पर्यंत हा पेपर आहे. तर याच्यामध्ये आपण अर्धा तास अगोदर पेपर सेंटर म्हणजे 1:30 वाजता आपण पेपरवरती पेपर सेंटरला असलो पाहिजे, बरोबर, सेंटरवरती. आता हा जो पेपर आहे 4थी आणि 7वीसाठी, याला बऱ्याचदा 4थी आणि 7वीचा जो क्वेश्चन पेपर आहे यावर्षीचा तो फर्स्ट टाइम आहे. बऱ्याच जणांना आपण जी प्रिपरेशन केलंय ती प्रिपरेशन कसं आहे, 8वीच्या क्वेश्चन पेपर किंवा 7वीच्या क्वेश्चन 5वीच्या क्वेश्चन पेपर, लास्ट इयरला जी 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिप होतं त्याचाच सिलेबस आपण फॉलो केलाय, किंवा वेगवेगळी जे पुस्तकं आहेत ते आपण रेफर करत असताना 8वीची आणि 5वी स्कॉलरशिपची आपण यूज केली. पण तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे तो 7वीसाठी आणि 4थीसाठी. तर या पेपरमध्ये 100% 4थी आणि 7वीच्या सिलेबसच्या रिलेटेडच क्वेश्चन पेपर असणार. जवळपास बघा, आपला जो क्वेश्चन पेपर आहे तो असा डिवाइड असतो. आपला पेपर पॅटर्न, इझी क्वेश्चन 30%, मीडियम क्वेश्चन 40% आणि डिफिकल्ट क्वेश्चन जे आहेत ते किती पर्सेंट आहेत, 30%. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, इझी आणि मीडियम ही दोन जे क्वेश्चन आहेत किती पर्सेंट आहेत, 30 आणि 40% म्हणजे 70% याच्यावरतीच पेपर येणार आहे. याचा अर्थ कसा आहे, आपण इझी क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा मीडियम क्वेश्चन, सुरुवातीला डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नाही. तर 30% 40% जवळपास 50 क्वेश्चन तरी तुमचं ह्याच्यावरती काय असतील, इझी आणि मीडियम क्वेश्चन असतील. यासाठी ते पूर्ण क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकच्या रिलेटेड किंवा थोडंफार इझी मीडियम मध्ये असतील. हे जे 30% डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकट्याला अवघड जाणार नाहीत, सर्वच विद्यार्थ्यांना ही 30% जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ते सगळ्यालाच अवघड जाणार आहेत. त्यामुळे आपण त्या गोष्टीचा जास्त विचार न करता या 30% डिफिकल्ट मध्ये अजून एक पॉइंट आहे, आणि ती पॉइंट असा आहे की 20% जे क्वेश्चन आहेत ते सिलेक्ट एनी टू ऑप्शन, याही टाईपचं बरेच क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारले जातील. त्यामुळे तात्पुरता आपण डिफिकल्टचा जर जास्त नाही विचार केला आणि इझी आणि मीडियम जर क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलो, कमीत कमी आपण पात्र होतो. आणि आपल्याला 50 जर क्वेश्चन करेक्ट आले तर आपल्याला 100 मार्क पडतील, आणि 100 जर मार्क पडली तर आपण स्कॉलरशिप होल्डर किंवा शिष्यवृत्ती धारक याच्यासाठी आपण अप्लाय करू शकतो. आता ह्याच्यामध्ये पुढचं जे 2 पेपर आहेत ते महत्वाचे आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये, पेपर फर्स्ट मध्ये एक पेपर असतो इंग्लिश किंवा मराठी, फर्स्ट लँग्वेज अगोदरच सांगितले तुम्हाला. त्याच्यामध्ये 25